आदर्श गाव मौजे बस्ती येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे आणि पंचायत समिती सदस्य अमित ढोले यांची भव्य मिरवणूक आणि जाहीर नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला। त्याचप्रमाणे बस्ती गावचे आराध्य दैवत श्री दत्तगुरूंची महाआरती गुलाबशेठ पारखे आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अमित ढोले यांच्या हस्ते संपन्न झाली। सलग दुसऱ्यांदा गुलाबशेठ पारखे हे जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आल्यामुळे बस्ती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आणि भव्य नागरी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वडगाव सहानी वर्सुबाई मळ्याच्या वतीने तसेच काटेडे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला। या प्रसंगी काटेडे गावातील ग्रामस्थ, वडगाव सहानीचे ग्रामस्थ, बस्ती सावरगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला कोणाकडे जाहिरातीची गरज नाही, कारण आपण किती समोर येऊन ओके, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, एक मिनिट। अच्छा थांबा, कृपया जाऊ नका, तुम्हाला निमंत्रण आहे, त्यामुळे कृपया सत्कार झाला म्हणजे आपण इकडे पहा। तुम्ही या तुम्ही नाही पाहिजे, तुम्ही मोठं का या ठिकाणी सत्कार करून घ्यायचं। अच्छा थांबा। सन्माननीय नेते मंडळींनी भरभरून असं चांगल्या प्रकारचं सहकार्य या दृष्टिकोनातून प्रत्येक निवडणुकीला केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना मुद्द्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा तालुक्याचे लोकांच्या मनातले आमदार अतुल शेठ बेनके यांनी सावरगावपासून जिल्हा परिषद गटाचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून यावेत यासाठी सावरगाव कुटुंबाचा गाव भेट गावाला केला। नामदेव परमपूज्य भगवान दत्तात्रय महाराजांच्या पैठणाच्या सभामंडपात
संपन्न होत असलेला जिल्हा परिषदचे सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा नागरी सत्कार सोहळा आणि त्या निमित्तानं आवर्जून बस्तीगाव आणि बस्ती गावाच्या पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थ मंडळी, मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण या दोन मंडळींचा सत्कार करण्यासाठी बहुसंख्येनं त्या ठिकाणी आलात. प्रथमतः श्री क्षेत्र अध्यक्षराव मौजे बस्ती ग्रामस्थांच्या वतीनं जमलेल्या सर्व सन्माननीय पाहुणे मंडळींचं, मतदार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो, आपल्याला लाख लाख असे धन्यवाद देतो. आणि त्या सत्कार सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. नुकतीच संपन्न झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि त्या निवडणुकीला सामोरे जात असताना सावरगाव कोथरूड जिल्हा परिषद गटात अतिशय चुरशीची अशी निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली. आणि ती निवडणूक संपन्न होत असताना एका प्रस्थापित उमेदवाराला, एका धनशक्ती उमेदवाराला या ठिकाणी पराभूत करत एक जनशक्तीचा आधार घेऊन ज्यांनी सावरगाव कोथरूड जिल्हा परिषद गटामध्ये आपला विजय प्रस्थापित केला, ते सावरगाव कोथरूड जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित आणि नव्याने परत कार्यसम्राट ही पदवी संपादन करण्यासाठी तुमच्या आमच्या सेवेत रुजू करण्याचा मानस ज्यांनी या ठिकाणी ठेवला, ते जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुलाबशेठ पारखे, सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या कुसूर पंचायत समितीचे उमेदवार की ज्यांनी कुसूर गावामध्ये अगदी लोकसंख्येच्या दृष्टीनं, समाज हिताच्या दृष्टीनं आणि राजकारणाच्या दृष्टीनं ज्या गावाचा निश्चित रूपाने जिल्हा तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यात बोलबाला आहे, अशा येणेरे गावच्या ग्रामपंचायतीचं यांनी नेतृत्व केलं. एका सर्वसामान्य कुटुंबातील हा मुलगा, परंतु अगदी शालेय जीवनापासून तर कॉलेज जीवनापर्यंतच जे जीवन आहे ते चळवळीने उभं केलं. अशा पंचायत समितीचे उमेदवार आणि आता पंचायत समितीला अतिशय चांगल्या मताधिक्यानं कुसूरगावाच्या त्या जनतेच्या सेवेत रुजू होण्यासाठी जे निवडून आले, ते पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय अमित भाऊ भोये या दोन मंडळींच्या सत्कार समारंभासाठी आपण आवर्जून या ठिकाणी हजर आहोत. पंचायत समिती पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्त विजयी उमेदवारांचा सन्मान आणि महाआरतीच्या निमित्तानं आम्हाला जे आपण सर्वांनी आमंत्रित केलं, मी आदर्श गाव बस्ती ग्रामस्थांचं, पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित असणाऱ्या सर्वच महिला भगिनींचं आणि ग्रामस्थांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. निवडणुकीच्या बाबतीत आरडी बोर्डे यांनी बरेचसे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आम्ही निवडणूक लढवत असताना सावरगाव धारीवाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांनी काय कामं केली यावर आम्ही मत मागत होतो आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार हे सांगून आम्ही मतदान मागण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणानं सावरगाव धारीवाडी मतदारसंघातील कामं आणि नव्याने झालेल्या कुसूर सावरगाव मतदारसंघात आम्ही ज्या वेळेला प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळेला आदरणीय कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य म्हणून गुलाबशेठ पारखे असतील, विकीबाई पारखे असतील, साधनाताई पारखे असतील,
यांच्या रूपानं जी कामं झाली ती प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचून त्या विकास कामांना आणि आदरणीय गुलाबशेठ पारखे यांच्या स्वभावाला निश्चितपणानं मतदार राजाने कौल दिलेला आहे आणि तो आम्ही आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वीकारलेला आहे. निश्चितपणे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांची देखील आता जबाबदारी वाढलेली आहे. संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये माझ्या सर्व महिला भगिनी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, अतिशय तन मन धनानं दिवस रात्र त्यांनी आमच्यासाठी प्रचार केला आणि फार सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचण्याचं प्रामाणिक काम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिला भगिनी निश्चितपणाने केलेलं आहे. तुमचे आभार मानून मी तुमच्या ऋणातून उतराई होणं मला मान्य नाही. मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन आणि यापुढील भविष्य काळामध्ये निश्चितपणानं आपण ज्या सूचना कराल, जे मार्गदर्शन कराल, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व महिला भगिनींना विचारात घेऊन, सर्व गावगावच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन, आमच्या शाखा प्रमुखांना विचारात घेऊन, आमच्या बूथ प्रमुखांना, आमच्या गट प्रमुखांना आणि विभाग प्रमुख असतील, तालुका उपतालुका प्रमुख असतील, या सर्वांना सोबत घेऊन निश्चितपणाने यापुढील काळामध्ये आम्ही कार्यरत राहू. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी 24 तास आम्ही अवेलेबल राहू एवढी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. महामार्गावर टीका झाल्या, अतिशय राजकारणामध्ये असभ्य भाषा वापरली गेली, परंतु याचं चोख प्रत्युत्तर तुम्ही सर्व मायबाप जनतेने मतदानाच्या रूपाने दिलं, याचा आम्हाला सर्व सार्थ अभिमान आहे. यापुढील काळामध्ये विकासाची घोडदौड चालू राहील. आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. विकास करत असताना प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती निश्चितपणानं त्या त्या गावच्या मागणीनुसार, त्या त्या गावच्या गरजेनुसार त्या ठिकाणी केली जाईल. मला एक आवर्जून सांगायचं आहे, या गणाचे सावरगाव गणाचे उमेदवार आदरणीय महादेव शेठ बाळसरा अवघ्या 248 मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु आज आम्ही त्यांना फोन केला होता, त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु तुम्ही ग्रामस्थ मंडळींनी त्यांना धीर द्या. निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये या गणाच्या विकासामध्ये गुलाबशेठ पारखे यांचं योगदान असणार आहे. त्यांच्या बरोबरीनं शेठ तुमची जबाबदारी आहे की महादेव बाळासाहेब यांना सातत्याने बरोबर घेऊन या मतदारसंघाच्या, या गणाच्या विकासामध्ये त्यांना आपण सामावून घेणार आहोत. ही त्यांना आपण निरोप द्या की खचून न जाता या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज व्हा. आपली 20-25 वर्षाची जी काही समाजसेवा आहे ती बंद न करता यापुढे चालू ठेवा. कदाचित नियतीच्या मनात काही असू शकतं. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब म्हणायचे, ग्रामपंचायतीला नगरसेवक पदाला पराभूत झालेला उमेदवार तालुक्याचा आमदार होऊ शकतो, तालुक्याचा खासदार होऊ शकतो. हे सन्माननीय अजितदादा पवार साहेब म्हणायचे. फक्त कामात राहा, लोकांमध्ये राहा आणि समाजाची सेवा करत राहा. याचं एक उदाहरण म्हणजे मी ग्रामपंचायत निवडणूक पराभूत झालो, पण पंचायत समितीला मी विजयी झालो. मी लोकांमध्ये राहिलो, मी लोकांसाठी लढलो. याचं उत्तर मला समाजाने दिलं. मी समाजामध्ये पुन्हा एकदा समाजाने मला काम करण्याची संधी दिली. हे मी डोक्यात ठेवून मला मिळालेली पुढची मी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी वापरेन हा शब्द आपला या गुरुदेवाच्या मंदिरामध्ये देतो आणि थांबतो. आपला सर्वांची पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बस्ती. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.